सरपंच संतोष देशमुख अपहरण, हत्या आणि अवधा कंपनी खंडणी प्रकरणात रोजच नवनवीन खुलासे होत आहेत। तपासात सातत्याने नवीन घडामोडी घडतायत, पण हे सगळे खुलासे आणि या घडामोडींमुळे मुख्य संशयित वाल्मिक कराडची उलटी गिनती सुरू झाल्याचं बोललं जातंय। इकडे बीडच्या बाहेरही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नवीन आणि गंभीर आरोप केलेत। त्यामुळे मुंडेही अडचणीत येण्याची आता शक्यता आहे। त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव सुद्धा वाढलाय। तर पाहुयात नेमकं काय काय घडतंय संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात। हत्या आणि खंडणी प्रकरणात सीआयडीनं विष्णू चाटे आणि जयराम चाटे यांची सुमारे 4 तास कसून चौकशी केली। बुधवारी दुपारी त्यांना तपासासाठी केज पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं। खंडणी मागितल्या प्रकरणी विष्णू चाटेला 10 जानेवारीपर्यंत वाढीव सीआयडी कोठडी सुनावण्यात आली, तर जयराम चाटेला 18 जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी आहे। विष्णू चाटेने गुन्ह्यात वापरलेला मोबाईल हस्तगत करण्याचा आणि जयराम चाटेकडून विविध प्रकारची माहिती मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे। याच पार्श्वभूमीवर दोघांचीही सुमारे 4 तासांपेक्षा अधिक वेळ कसून चौकशी करण्यात आली। त्यानंतर विष्णू चाटे आणि जयराम चाटेला पोलिसांनी दुपारी 4:30च्या सुमारास पक्षाच्या शहरातील संपर्क कार्यालयात नेलं होतं। विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी तालुका अध्यक्ष असल्याने या कार्यालयातही तपास करण्यात आला। हत्येच्या घटनेनंतर केस बंदच्या काळात संतप्त जमावाने याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली होती। याशिवाय 2 कोटींच्या खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडच्या आवाजाचेही नमुने घेण्यात आलेत। वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरून पवनचक्की प्रकल्पाचे अधिकारी सुशील शिंदे यांना धमकावल्याचा आरोप आहे। तसंच कंपनीच्या कार्यालयातही भेट दिली असं चाटेने सांगितलं होतं। कोठडीतील चाटेने तशी कबुली दिल्यानंतर आवाज तपासण्यासाठी हे नमुने घेण्यात आलेत। सीआयडीनं बुधवारी सायंकाळी ॲडव्होकेट सुरेखा वायबसे यांचीही चौकशी केली आहे। हत्या प्रकरणातील आरोपींना आर्थिक रसद पुरवल्याचा डॉक्टर संभाजी वायबसे आणि त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट सुरेखा वायबसे यांच्यावर आरोप आहे। यापूर्वी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर पुन्हा बोलवल्यास हजर राहण्याच्या अटीवर सोडून देण्यात आलं होतं। त्यानंतर सुरेखा वायबसे यांची सीआयडीच्या पथकानं सायंकाळी 7च्या सुमारास कसून चौकशी केली आहे। बीडच्या बाहेर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विविध आरोप केलेत। दमानिया यांनी ट्विट करून मंत्री मुंडे आणि वाल्मिक कराडचे व्यावसायिक संबंध असल्याचा दावा केलाय। व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या कंपनीत राजश्री धनंजय मुंडे या डायरेक्टर आहेत। त्या कंपनीचा 2022चा रेव्हेन्यू हा 12,27,00,000 रुपये इतका आहे। यातही वाल्मिक कराड रिलेटेड पार्टीजमध्ये प्रामुख्याने इंडिया सिमेंट कंपनीच्या फ्लाय ॲशचीही हीच कंपनी वाहतूक करणार, म्हणजे कंपनी एकत्र, जमीन एकत्र, कायदेशीर फ्लाय ॲशची वाहतूकही हीच कंपनी करणार, असा सवाल दमानिया यांनी विचारलाय। अजून बरेच खुलासे होतील असंही दमानिया यांनी स्पष्ट केले। त्याचवेळी मुंबईमध्ये आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। धस अचानक पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। या भेटीनंतर सुरेश धस यांनी मीडियाशी संवाद साधला। यावेळी त्यांनी वाल्मिक कराडवर वसुलीचा आरोप केला। त्याचे वेगवेगळे धंदे आहेत, वसुलीच्या या जेवढ्या गँग्स आहेत त्यांना मोक्का लावला पाहिजे अशी मागणीही धस यांनी केली आहे। परळीमध्ये, बीडमध्ये ज्या बँका पतपेढ्या बुडाल्यात त्यामध्ये वाल्मिक कराडचा सहभाग आहे। पोलिसांनी तपास केला, त्यात खाडे नावाचा अधिकारी आहे, त्याच्या घरी 1.5 कोटी रुपये सापडलेत। वाल्मिक कराडने एका स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेला दमबाजी करून त्यांच्याकडून 2 कोटी रुपयांची डिफेंडर गाडी घेतली असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केलाय। असे पैसे देण्या-घेण्यात, पैसे बुडवण्याच्या प्रकरणात लोकांसोबत राहण्याऐवजी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघंही पैसे बुडवणाऱ्यांच्या बाजूने उभे राहिलेत। वाल्मिक कराड हा चोरांचा आणि दरोडेखोरांचा साथीदार आहे असाही आरोप आमदार धस यांनी केलाय। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार का? वाल्मिक कराडचे व्हॉइस सॅम्पल मॅच होणार का? वाल्मिक कराड 302 हत्येच्या कलमात येणार का? असे विविध प्रश्न अनुत्तरित आहेत। आता नेमकं काय होतं यावर आपलं लक्ष असणारच आहे आणि याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहूच। तोपर्यंत तुम्ही पहा लेट्स अप मराठी।